जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ परिपूर्ण पहा. टी परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि येत्या जून महिन्यामध्येच आपली परीक्षा 2026 ही होणार आहे. यासाठी हा व्हिडिओ परिपूर्ण पहा. आजचंच हे MSc पुणे या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी आपलं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे आणि या प्रसिद्ध पत्रकामध्ये परीक्षा 2026 याची संपूर्ण माहिती MSc पुणे म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परिषद पुणे यांनी परिपूर्ण माहिती परीक्षा 2026 संदर्भात आपल्याला दिलेली आहे प्रसिद्धी पत्रकाद्वारे. या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्याला नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, परीक्षा 2026 ही कोणत्या तारखेला होणार आहे, किती शिफ्टमध्ये होणार आहे, पेपर 1 केव्हा होणार आहे, पेपर 2 केव्हा होणार आहे, आपण कुठले माध्यम म्हणजे मीडियम आपण कोणते निवडू शकतो, आपल्या मेथड कोणत्या घेऊ शकतो, याची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलेलं आहे. तसंच हे प्रसिद्धीपत्रक 2 ते 3 पेजेसचं आहे आणि या 2 ते 3 पेजेसमधला जो महत्त्वाचा भाग आहे आपल्या कामासाठी फापट पसारा न सांगता जो महत्त्वाचा भाग आहे तोच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे. यासाठी हा व्हिडिओ परिपूर्ण पहा. या प्रसिद्धीपत्रकामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, हे आजचंच प्रसिद्धीपत्रक आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे 2026. आजच हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर त्यांनी आपलं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे येत्या जून महिन्यातच आपली म्हणजे परीक्षा 2026 हे आयोजित केलेली आहे आणि कोणत्या तारखेला आयोजित आहे याची संपूर्ण माहिती आणि कोणत्या तारखेपासून आपले हे अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे याची संपूर्ण माहिती आता आपण पुढच्या स्क्रीनमध्ये पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला समोरच्या स्क्रीनवर दिसत आहे हे या प्रसिद्धीपत्रकामधील खालचं इन्फॉर्मेशन. त्यांनी संपूर्ण शेड्यूल आपलं ऑनलाईन अर्ज आपण केव्हा म्हणजे केव्हापासून सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता इथं दिसत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आपले हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे दिनांक 27/3/2026 पासून हे आपले ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे परीक्षा 2026चे. आणि आपण हे कोणत्या तारखेपर्यंत आपण करू शकतो याची जी लास्ट डेट आहे परीक्षाच्या ऑनलाईन अर्जाची ती 16/4/2026 पर्यंत म्हणजे 16 एप्रिल 2026 पर्यंत आपण परीक्षा 2026चे हे फॉर्म आपण भरू शकतो. त्यानंतर तुम्हाला 2 नंबरमध्ये दिसत आहे आपले हे जे प्रवेशपत्र आहे, हे प्रवेशपत्र आपल्याला दिनांक 9/6/2026 म्हणजे 9 जूनला हे आपले हॉल तिकीट आपलं अधिकृतरित्या येणार आहे. तर आपण हे जे हॉल तिकीट आहे 9/6/2026 ते 21/6/2026 पर्यंत आपण काय करणार आहे, आपल्याला ते डाउनलोड करता येणार आहे. समजलं? कारण आपली परीक्षा जी आहे 21 जून 2026ला होणार आहे. समजलं? म्हणून आपले जे हॉल तिकीट आहे 9/6/2026 ते 21/6/2026 या कालावधीपर्यंत आपल्याला ते परीक्षेचे हॉल तिकीट आपल्याला वेबसाईटवरून डाउनलोड करता येणार आहे. त्यानंतर आपल्याला दिसत आहे पहिला पेपर जो आहे 21 तारखेला पहिली शिफ्ट सकाळी 10:30 वाजता आपला पहिला पेपर सुरू होणार आहे. तर 10:30 ते 13 म्हणजे काय दुपारचे 1 म्हणजे 10:30 वाजतापासून ते दुपारचे 1 वाजेपर्यंत आपला पहिला पेपर होणार आहे वर्ग 1 ते 5वी पर्यंत. आणि दुसरा पेपर कधी होणार आहे 14:30 म्हणजे दुपारचे 2:30 तर 17पर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत म्हणजे 14:30 ते 17 म्हणजे दुपारचे 2:30 वाजतापासून ते संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत आपला हा जो सेकंड पेपर म्हणजे 6वी ते 8वीसाठी हा आपला दुसरा पेपर आयोजित केलेला आहे. बरोबर आहे? अशा प्रकारचं शेड्यूल परीक्षा 2026 जे की आता 21 जूनला म्हणजे दिनांक 21 जून आणि वार येणार आहे रविवार. या दिवशी आपली परीक्षा 2026 ही आयोजित केलेली आहे. तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे अध्यक्ष आहे त्यांची साईन वगैरे तुम्हाला दिसत आहे. आजचंच हे
नोटिफिकेशन प्रसिद्धीपत्रक MSc पुणे यांच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेलं आहे आणि ही महत्त्वपूर्ण माहिती इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आहे. आपले जे फ्रेंड्स असाल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जे म्हणजे त्यांनासुद्धा TET परीक्षाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल. आणि आपली हे जे TET परीक्षाचं ऑनलाईन ॲप्लिकेशन 27 मार्चपासून सुरू होत आहे आणि याचं शेवटची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी डेट आहे 16/4 म्हणजे 16 एप्रिल 2026पर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकतो. आणि प्रवेशपत्र कधी येणार आहे, पहिला पेपर कधी होणार आहे आणि सेकंड पेपर कधी होणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये, तसं तर हे प्रसिद्धीपत्रक 2 ते 3 पेजेसचं आहे आणि याच्यातला ठळक भागच मी तुमच्यापर्यंत जे आपल्या कामाचं आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी.